ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली एक अपडेट समोर आली आहे। शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून ही अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्यासाठी मतदार म्हणून विविध पक्षांच्या भेटीगाठी सुरू आहेत। बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची सुद्धा 2 दिवसापूर्वी त्यांनी भेट घेतलेली। ठाण्यात शिवसेनेपेक्षा भाजपचे मतदार जास्त आहेत, मात्र ठाण्यातील भाजपचा सुद्धा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेकडून केला गेलाय। सध्या तरी विलीनीकरणाबाबत कोणतीही बोलणी नाही असं शिवसेनेनं म्हटल्याचं सूत्र सांगतात। या संदर्भात प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याला आणखी तपशील देतील। कुणाल, अगदी 3 ते 4 दिवसांवरती उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्याची तारीख आलेली आहे आणि अशातच विधान परिषदेच्या या निवडणुकीबाबत अनेक ट्विस्ट जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत। शिवसेनेकडून या जागेवर आधी सुद्धा रवींद्र फाटक लढले होते आणि आता सुद्धा रवींद्र फाटक यांच्याच नाव जे आहे ते जवळपास निश्चित झालेलं आहे। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा करू शकतात, कारण मध्यंतरी ज्या काही बैठका झाल्या या बैठकांमध्ये भाजपचा इथला आकडा जो आहे मतदारांचा तो जास्त आहे, त्यामुळे ही भाजपला जागा सुटली पाहिजे अशा प्रकारची मागणी भाजपकडून वारंवार केली जात होती। मात्र सध्या तरी भाजपचा पाठिंबा हा शिवसेनेला असल्याचं शिवसेनेच्या काही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। त्यामुळे या सगळ्या जागेंवरती म्हणजे ठाण्याची ही जी जागा आहे ही शिवसेनेला सुटलेली आहे आणि या जागेवरती रवींद्र फाटक यांचं नाव जे आहे ते जवळपास निश्चित झालेलं आहे। जी, धन्यवाद कुणाल सगळ्या माहितीसाठी।